प्लासीची लढाई नव्हती खरी, ती त्याचा शब्दप्रयोग चुकीची चकमक होती. फक्त ईस्ट इंडिया कंपनीने भारतात केलेली लूट एवढ्या एका विषयावर ब्रिटिश पार्लमेंटमध्ये झालेल्या चर्चा, त्यांनी बसवलेल्या समित्या, त्यांनी बसवलेली कमिशन, एवढी जरी माहिती आपण भारतासमोर आणली तरी सुद्धा भारताच्या इतिहासाची सगळी रूपरेखा बदलली. 1757ची प्लासीची लढाई जिंकली आणि भारतावर इंग्रजांचं साम्राज्य प्रस्थापित झालं, असं जे काही एक चित्र रंगवलं जातं ते धारांतर्गत आहे. पलाशीच्या त्या चकमकीमुळे भारतात सोडा बंगालमध्ये सुद्धा कोणताही राजकीय बदल झाला नव्हता. फक्त एक शब्दप्रयोग भारताला मिळाला, या पलीकडे मीर जाफर. फक्त 10 वर्ष. विच हंटिंगच्या 500 घटना इंग्लंडमध्ये नोंदवल्या गेल्या. तर 500 मोठ्या की 30 मोठ्या. आणि ज्यांनी इंग्लंडमधला विच हंटिंगचा इतिहास जर पाहिला तर काही लाख स्त्रिया ह्या इंग्लंडमध्ये विच हंटिंगच्या नावाखाली जिवंत जायला आहेत. नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्राचा विशेष पॉडकास्ट. खरं म्हणजे या पॉडकास्टचे म्हणजे या विषयाचे काही भाग होणार आहेत. आपण यामध्ये बोलणार आहोत ते पुन्हा एकदा बंगालबद्दल. म्हणजे आता खरं तर पश्चिम बंगाल, पण आधीच्या बंगालपासूनची ही कहाणी आहे. आणि मुघल ते ममता, बंगालची चित्तरकथा यातला हा पहिला भाग आजचा आहे. बरं, हा आपण आज का घेतो आहोत तर 23 जून ला 300 वर्ष होत आहेत प्लासीच्या लढाईला. पण बंगालचा त्या आधीचा इतिहास जाणून घेणं अतिशय महत्वाचं आहे, यासाठी की आज जे सांगतात की बंगाल में कभी इंडस्ट्री थी ही नहीं, बंगाल कभी इंडस्ट्रियल स्टेट था ही नहीं, खरंच या राज्यकर्त्यांनी आणि बंगालच्या वर सत्ता गाजवणाऱ्या अनेकांनी त्या अतिशय समृद्ध अशा की ज्याला एकेकाळी पॅराडाईज ऑफ नेशन्स म्हणजे राज्यांचं नंदनवन असं संबोधलं जायचं, त्या बंगालची वाट लावलेली आहे. ती पुन्हा रुळावर यायला बराच कालावधी जायला लागणार आहे. पण ही सगळी हा जो सगळा इतिहास आहे ना, हा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न असणार आहे या 3 ते 4 भाग साधारण होतील त्या सिरीजमधून. प्लासीच्या लढाईकडे जाण्याच्या आधी थोडंसं आपण त्याबद्दल बोलणार आहे. त्याच्या आधीच्या काळाचा एक धावता आढावा असेल आणि मग आपण प्लासीच्या लढाईबद्दल बोलणार आहोत. अर्थातच या विषयावर सखोल अभ्यास असलेले माधवराव भांडारी साहेब आपल्यासोबत आहेत. साहेब, आपलं खूप खूप स्वागत. खरं तर एक माफी तुमची अशासाठी पण मागायला पाहिजे की तुमचं आडनाव बऱ्याचदा भांडारीच्या ऐवजी भंडारी असं म्हटलं जातं आणि ती चूक मी सुद्धा यापूर्वी 2 पॉडकास्ट मध्ये केलेली आहे. तर पण ते अतिशय सौजन्यशील स्वाभाविक आहे, त्यामुळे मी काही त्याबद्दल फार हरकत घेत नाही. पण ते मी पुस्तकावर म्हणजे अयोध्येचं पुस्तक जे आहे त्यावर भांडारी वाचलेलं होतं आणि त्यावेळी भांडारीच म्हणालेले होते. पण साहेब अतिशय सौजन्यशील स्वभावाचे असल्यामुळे त्यांनी त्याकडे म्हणजे कानाडोळा केला असं म्हणायला लागेल. तर सर, थोडं बंगालबद्दल जर बोलायचं तर आता सगळे ज्या पद्धतीने बंगालबद्दल बोलतात की यहाँ पे तो ये था ही नहीं, वो था ही नहीं, म्हणजे ज्या परिस्थितीला बंगाल आता सत्ता पालटानंतर आपल्या हातात आलेला आहे भारतीय जनता पार्टीच्या म्हणा, तर त्यामध्ये कुठेतरी सगळा पूर्वइतिहास जो आहे तो विसरला जातो, समृद्धी विसरली जाते. कारण इथे रेशीम व्हायचं, इथे कापूस खूप चांगल्या पद्धतीने व्हायचा, तांदूळ व्हायचे, म्हणजे बरीच इंडस्ट्री तिथे चांगली होती. झाकला जातो आणि मुद्दाम झाकला जातो. तर थोडं आपण मागे जाऊन विचार करूया की कशी होती बंगालची अर्थव्यवस्था, सांस्कृतिक, सामाजिक, साहित्यिक सगळ्याच अर्थाने. असं बंगालचा इतिहास हा किमान महाभारत काळापासूनचा जोडलेला आहे. म्हणजे महाभारतातलं एक खूप मोठं व्यक्तिमत्व जे होतं तो कर्ण. तो कर्ण हा वंगराज होता. म्हणजे त्याला दुर्योधनाने त्यावेळेचा वंग, आजचा बंगाल, ह्याची सत्ता दिलेली होती. म्हणजे तेव्हापासूनच वंग, अंग आणि वंग असे जे दोन हे आहेत, ते सगळं तेव्हापासूनचा इतिहास किमान हा आपल्याला आपल्यापर्यंत चालत आलेला आहे. आणि
हा सगळा प्रदेश जो आहे तो गंगेचा खोर आहे हो. आणि गंगा अनेक मुखाने जी समुद्राला मिळाली आहे हम्म. त्यामुळे हजारो चौरस मैलांचा प्रदेश हा गंगेने सुपीक केलेला आहे. हम्म. तिथे पाण्याची कमतरता नाही, मातीची कमतरता नाही. हम्म. जे ठेकाल ते उगवतं अशी स्थिती हजारो वर्षांची आहे. हम्म. अशा बंगालला सुद्धा इंग्रजांच्या राजवटीनंतर हम्म. दुष्काळाशी सामना करावा लागला, जो पूर्वी कधी झाला नव्हता. हम्म. आणि फार लांबचं सोडून देऊ, पण बंगाल किती संपन्न होता ह्याचं तुम्ही ज्या प्लासीचा उल्लेख केला हो. त्याच काळातलं आपण एक अधिकृत उदाहरण घेऊ की हम्म. जे इतिहासामध्ये कागदोपत्री नोंदवलेलं आहे. प्लासीची लढाई नव्हती खरी, ती त्याचा शब्दप्रयोग चुकीचा आहे, ती चकमक होती. हम्म. आणि ती चर्चा आपण करू नंतर. हो. पण प्लासीची चकमक जिंकण्यामध्ये ज्याने हम्म. महत्वाची भूमिका बजावली तो रॉबर्ट क्लाइव्ह. आणि त्याला नंतर ईस्ट इंडिया कंपनीने ह्याच्यात बंगालमध्ये कलकत्त्यामध्ये आपला सर्वोच्च अधिकारी म्हणून बसवलं. तो स्वतःला गव्हर्नर म्हणून घेत असे, पण त्याची नेमणूक काही गव्हर्नर, कारण गव्हर्नर हा सरकार नेमतं, ईस्ट इंडिया कंपनीला तो अधिकार नाही. हा 2 वेळा त्या पदावर होता. त्याचं नेमकं वर्ष जर सांगायची तर 1755 ते 60 आणि 1764 ते 67 म्हणजे 5 आणि 3 8 वर्ष 9 वर्ष हा रॉबर्ट क्लाइव्ह हा बंगालमध्ये ईस्ट इंडिया कंपनीचा अधिकारी होता. हा 67 साली भारत सोडून इंग्लंडमध्ये कायमचा परत गेला. तो परत जाताना स्वतःसाठी एक स्वतंत्र जहाज घेऊन गेला होता. आजच्या भाषेत चार्टर्ड फ्लाईट, समुद्री हे फ्लीट. आणि त्याने जी संपत्ती बरोबर नेली तिची त्यावेळची किंमत 4.5 लाख पाऊंड होती. बापरे. 1767 साली किंवा 1760 साली, 67 नाही 60 साली. आणि जेव्हा हा रॉबर्ट क्लाइव्ह ईस्ट इंडिया कंपनीमध्ये एक कारकून म्हणून भारतात आला तेव्हा त्याचा वार्षिक पगार 2 आकडी होता. तो 1744 साली भारतात कारकून म्हणून आला आणि 1760 मध्ये भारत सोडून परत गेला. 16 वर्ष. 16 वर्षात त्याचा पगार वाढत वाढत 2 आकडीच्या जागी 4 आकडी 5 आकडी झाला असेल असं आपण गृहीत धरू. तरी सुद्धा 4.5 लाख पौंडांची संपत्ती तो त्या काळात पगारातून जमा नाही होऊ शकत, काही केलं तरी. आणि ही म्हणजे आजच्या किमतींमध्ये जर त्याचं रूपांतर केलं तर ती बिलियन्स मध्ये जाते. आणि ही त्याने बरोबर नेलेली संपत्ती होती. त्याने इंग्लंडमध्ये अगोदरच साठवलेली संपत्ती वेगळी होती. त्याने साठवलेली संपत्ती, त्याने भारतातून इंग्लंडमध्ये आणलेली संपत्ती आणि या सगळ्याची चर्चा ब्रिटिश पार्लमेंटमध्ये झाली आणि त्याच्यावरती शेवटी चौकशी बसवली. त्या चौकशीमधून त्याला काहीतरी थातुरमातुरे काढून त्याला बाजूला काढला, पण त्याच्यावर कोणाचाही विश्वास नव्हता. म्हणजे पार्लमेंटमध्ये जेव्हा त्या चौकशीचा अहवाल मांडला तेव्हा अनेक सभासदांनी तो अहवाल नाकारा अशी मागणी केली. पण शेवटी ब्रिटिश सरकारची ती पॉलिसी होती, त्यांना एवढं सगळं हा चोर होता असं अधिकृतपणे म्हणणं हे ब्रिटिश सरकारची मानसिकता नव्हती, म्हणून त्यांनी केलं नाही. पण 1760 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीचा एक अधिकारी एवढी अफाट संपत्ती एका प्रांतात जमा करतो. ते काय तो प्रांत संपन्न नसताना करू शकतो का? म्हणजे जसं
मुस्लिम आक्रमक भारतामध्ये हजारो वेळा जे आले हम्म, ते भारत भिकार असता तर कशाला आले असते. बरोबर. भारतामध्ये संपत्ती होती म्हणून ते रोज रोज येत होते ना. हम्म, संपत्ती नसती तर आलेच नसते. तसंच आहे, बंगाल सुद्धा एवढा संपन्न होता, समृद्ध होता, म्हणून क्लाईव्हने एवढी लूट केली, हम्म, म्हणून त्याला ही लूट करता आली. त्याचं हे एक छोटं उदाहरण आहे. असे आणखीन किती ब्रिटिश कर्मचारी अधिकारी असतील की ज्यांनी क्लाईव्हपेक्षा कदाचित कमी प्रमाणात, पण त्यावेळेच्या ईस्ट इंडिया कारभारात, ईस्ट इंडिया कंपनीचा सगळा कारभार हा अशा पद्धतीचा लूटमारीचाच. आणि ह्याच्याबद्दल ब्रिटिश पार्लमेंटमध्ये अनेक तक्रारी नोंदवल्या गेल्या, अनेक निवेदनं नोंदवली गेली. ब्रिटिश पार्लमेंटमध्ये त्याच्यावरती वारंवार चर्चा झाल्या. हम्म, दुर्दैवाने भारताच्या इतिहासाचा अभ्यास करणारे असे जे काही लोक दावा करतात की आपण भारताचे इतिहास संशोधक आहोत, अमकं तमकं आहोत, त्यातल्या कोणीही ब्रिटिश पार्लमेंटमधल्या या चर्चांचा अभ्यास केल्याचा दावा केलेला नाही, किंवा त्या चर्चा भारतासमोर आणलेल्या नाहीत, त्याच्यातून उलगडणारा इतिहास भारतासमोर आणलेला नाही. हम्म, खरं तर तो जरी इतिहास आणला, बाकी सगळं सोडून द्या, फक्त ईस्ट इंडिया कंपनीने भारतात केलेली लूट एवढ्या एका विषयावर ब्रिटिश पार्लमेंटमध्ये झालेल्या चर्चा, त्यांनी बसवलेल्या समित्या, त्यांनी बसवलेली कमिशन्स, एवढी जरी माहिती आपण भारतासमोर आणली तरी सुद्धा भारताच्या इतिहासाची सगळी रूपरेखा बदलून गेली. हम्म. एवढा हा विषय मोठा आहे. सर, आपण प्लासीच्या लढाईबद्दल सविस्तर बोलणारच आहोत, पण त्याच्या आधी थोडंसं जर बघितलं तर इस्लामिक सत्ता बंगालमध्ये होती. हिंदू सुद्धा तिथे राहायचे, पण इस्लामी सत्ता होती. मग मुघल म्हणजे अकबरांनी मुघलांचं राज्य तिथे आणलं. नंतर जो मुर्शिद कुली खान होता त्यांनी मग मुघलांना हरवून पुन्हा तिथे नवाबांचं राज्य सुरू केलं. आणि परंतु तो जो काळ होता तो पण तसा तो जरी त्याने नवाबांचं राज्य चालू केलं हा, तरी त्याने मुघलांचं आधिपत्य आधिपत्य मान्य केलं, कारण तिथे सरदार नेमले गेले. मध्ये नवाब जे आहेत ते एका अर्थाने मुघलांचे सरदार, म्हणजे केंद्रात सत्ता केंद्राचीच, पण इथे हे त्यांच्या वतीने हे फक्त करायचं. मोगल त्यांच्यामध्ये ढळढळ करत नसत, हा, आणि हे मोगलांना नजराणा दरवर्षी द्यायचे, आधिपत्य स्वीकारणे ही ज्याला म्हणता त्यांची येतं असं. व्यवस्था होती. पण मुघल ढळढळ काही करत नसत. मग ते सगळं जाऊन आपण जे प्लासी पर्यंत जर आलो, प्लासीच्या त्या चकमकीबद्दल म्हणा, हे तर सिराजुद्दौला केव्हापासून तिथे सक्रिय झाले आणि प्लासीची ती चकमक जी आहे तिची कारणं काय काय होती? सिराजुद्दौला हा साधारण 1750च्या आधीपासून सत्तेवर होता, आणि त्याचे आणि फ्रेंचांचे संबंध चांगले होते. त्याने फ्रेंचांना कलकत्ता बंदरामध्ये माल उतरवायला, व्यापार करायला अनेक प्रकारच्या सवलती दिल्या होत्या. आणि त्यावेळेला त्या काळामध्ये ईस्ट इंडिया कंपनी इंग्लंडची आणि ईस्ट इंडिया कंपनी फ्रान्सची यांच्यामध्ये प्रचंड स्पर्धा होती, संघर्ष होता, वर्चस्वासाठी संघर्ष होता. फ्रेंचांना जागा दिली पण आपल्याला दिली नाही, हा ईस्ट इंडिया कंपनीचा सिराजुद्दौला बद्दलचा सगळ्यात मोठा राग होता. आणि कलकत्त्यामध्ये त्यांचं हे होतं, वखार होती, फॅक्टरी होती, त्यात फॅक्टरी म्हणत असत, बरोबर, फॅक्टरी होती. पण फ्रेंचांना ज्या सवलती मिळाल्या होत्या त्या इंग्रजांना मिळाल्या नव्हत्या, आणि त्या इंग्रजांना द्यायला सिराजुद्दौला तयार नव्हता. म्हणून मग काहीतरी एका निमित्ताने, त्यावेळेला इंग्रजांनी उतरवलेला माल हा त्यांना दिलेल्या परवानगीपेक्षा जास्त आहे किंवा असं काहीतरी एक निमित्त घडलं, आणि सिराजुद्दौलाने त्यांच्यावरती कारवाई करायला सैनिक पाठवले. त्याच्यावरून ती चकमक सुरू झाली. इट वॉज अ स्किर्मिश, इट वॉज नॉट अ बॅटल. आणि जो भारताचा सनातन रोग आहे तोच इथे सुद्धा लागू पडला, आणि त्यातून एक नवा शब्दप्रयोग, नवा वाक्प्रचार हा भारताला मिळाला. सिराजुद्दौलाचा सेनापती होता मीर जाफर. त्या मीर जाफरनेच ब्रिटिशांशी हातमिळवणी केली,
आणि ब्रिटिशांना आत यायला जागा दिली. हम्म. आपले सैनिक काढून घेतले हम्म. आणि ब्रिटिशांनी चकमक जिंकली असं वातावरण त्यांनी तयार करून दिलं. हम्म. हा जो दगाफटका केला हम्म. किंवा सध्याचा खूप वापरला जाणारा शब्द गद्दारी केली. गद्दार. गद्दार होय. तो मीर जाफरने केली. हम्म. म्हणून मीर जाफर हा शब्दप्रयोग झाला आणि त्याच्याबद्दल आजही बंगालमध्ये हम्म. कोणाला मीर जाफर म्हटलेलं आवडत नाही. हम्म. त्यांना राग येतो. एवढा तो लोकांच्या मनामध्ये रुजलेला महत्वाचा. शब्द आहे, रुजलेली घटना आहे. पण ही चकमक जिंकली आणि त्या सगळ्या याच्यामध्ये रॉबर्ट क्लाईव्ह हा मीर जाफरशी दोस्ती करणं आणि त्याला ते जमवणं हम्म. हा सगळा उद्योग क्लाईव्हने केला होता. हम्म. आणि त्याची बक्षीस म्हणून क्लाईव्हला ईस्ट इंडिया कंपनीने कलकत्त्यामध्ये नेमणूक दिली, वरिष्ठ हम्म. पदावर हम्म. नेमणूक दिली. हम्म. पण हे सगळं केल्यानंतर हम्म. ती चकमक जिंकली असं आपण क्षणभर मान्य करू. ती जिंकल्यानंतर इंग्रजांना काय मिळालं? तर इंग्रजांना बंगालमध्ये व्यापार करण्याच्या हम्म. ज्या सवलती हव्या होत्या त्यातल्या काही सवलती सिराजउद्दौलाने देऊ केल्या. सगळ्याच्या सगळ्याने काही देऊ हम्म. केले. हम्म. एवढंच. या पलीकडे काही झालं नाही. हम्म. या सगळ्या चकमकीचा संबंध कोणताही राजकीय मुद्दा त्यात नव्हता. बर. सिराजउद्दौलाचा राजकीय अधिकार कुठेही कमी झाला नाही, हम्म. 0.5% कमी झाला नाही. हम्म. आणि ईस्ट इंडिया कंपनीला हम्म. 0.5% सुद्धा राजकीय अधिकार मिळाला नाही. हम्म. त्यामुळे 1757ची प्लासीची लढाई जिंकली आणि भारतावरती इंग्रजांचं साम्राज्य प्रस्थापित झालं हम्म. असं जे काही एक चित्र केलं. चित्र रंगवलं जातं ते हम्म. धादांत खोट आहे. बर. माझ्याकडे काही नकाशे आहेत, हम्म. मी आपल्याला ते देईन. होय. त्या नकाशामध्ये 1757 ते 1773 16 वर्ष हम्म. ईस्ट इंडिया कंपनी बंगालमध्ये किती मर्यादित क्षेत्रात वावरत होती हम्म. ते दाखवणारा नकाशाच मी आपल्याला देतो. बर. म्हणजे तो नकाशा पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल हम्म. की ह्या 16 वर्षामध्ये ईस्ट इंडिया कंपनी हम्म. बंगालच्या 2% क्षेत्रामध्ये सुद्धा वावरत नव्हती. हम्म. भारत तर दूर राहिला. हम्म. 1757चा भारत म्हणजे अफगाणिस्तान पासूनचा भारत होता. अफगाणिस्तानही भारतात होतं, ब्रह्मदेशही भारतात होतं, तिबेटही भारतात होतं. हम्म. एवढ्या विशाल भारतामधलं बंगाल हा एक सुभा होता, हम्म. मोठा होता. करेक्ट. पण त्या सुभ्याच्या 2-2.5% भागात सुद्धा ईस्ट इंडिया कंपनी वावरत नव्हती. त्यामुळे भारतावरती राज्य स्थापन करण्याचा मुद्दा तर पूर्णपणे गैरलागू आहे, हम्म. खोटा आहे, धादांचं असत्य आहे. आणि म्हणून 1757ची प्लासी हा शब्दही चुकीचा आहे. बर. तो खरा शब्द आहे पलाशी. 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 हम्म. प्लासी नाहीच आहे. हम्म. त्यामुळे गावाच्या नावापासून खोटारडेपणा आहे. हम्म. आणि तो ब्रिटिशांचा स्वभाव आहे. हम्म. तर त्या पलाशीच्या त्या चकमकीमुळे भारतात तर सोडाच, बंगालमध्ये सुद्धा कोणताही राजकीय बदल झाला नव्हता. फक्त एक शब्दप्रयोग भारताला मिळाला, या पलीकडे नाही. तो म्हणजे मीर जाफर. मीर जाफर. पण मग त्यानंतर झालं काय? म्हणजे कसं झालं की तेव्हा बंगाल समृद्ध होता सगळ्याच हा. अर्थाने. मग तेव्हा मंगल काव्य तिथे निर्माण झाली, अनेक गोष्टी आहेत. आणि पण ब्रिटिशांचा पहिला पाऊल जे आहे ते त्या अर्थाने बंगालमधूनच इकडे नाही, आलं. स्वाभाविक आहे ना, कारण हो. ब्रिटिशांनी भारतामध्ये असं आहे बघा, ब्रिटिश भारतात आले समुद्रमार्गाने. हो. त्यामुळे त्यांचं 18व्या शतकातला जो फुटप्रिंट जे होते हम्म. ते 3च ठिकाणी होते, कलकत्ता, मद्रास, मुंबई. मुंबई. ही तिन्ही बंदरं आहेत. हम्म. आणि ही तिन्ही बंदरं आंतरराष्ट्रीय रहदारीचा मोठा भाग असलेली बंदरं होती तेव्हा हम्म. सुद्धा. हम्म. म्हणजे कलकत्ता हे भारताच्या पूर्व किनाऱ्यावरचं सगळ्यात मोठं आणि सगळ्यात गजबजलेलं बंदर होतं. हम्म. जगाच्या सर्व भागातून हम्म. तिथे जहाजं येत असत, तिथून जहाजं जात असत.
कलकत्ता हे त्या काळामधलं एक खूप मोठं औद्योगिक केंद्र होतं, कापड निर्मितीचं केंद्र होतं. हम्म. कलकत्त्याची, बंगालची मलमल, बंगालचं रेशीम, सिल्क हो हो. आणि इतर प्रॉडक्ट्स हम्म. ही कलकत्ता बंदरातूनच जगाच्या बाजारात जात असत. हम्म. आणि त्याच्या बदल्यात येणारी जे वस्तू होत्या त्या सुद्धा कलकत्ता बंदरातून भारताच्या पूर्व भागात येत असत. हम्म. त्यामुळे स्वाभाविकपणे व्यापाराचं प्रचंड केंद्र ही कलकत्त्याची स्थान होतं. आणि दुसरं असं बघा, पश्चिम किनाऱ्यावरती बंदरांची संख्या मोठी होती. हम्म. म्हणजे नुसतं मुंबईच होतं असं नाही, आणखीनही काही बंदरं वापरात होती, तिथली रहदारी होती. तसं पूर्व किनाऱ्यावरचं नव्हतं. हम्म. पूर्व किनाऱ्यावरचं कलकत्ता हे एकमेव बंदर होतं. कलकत्ता झालं की मग एकदम मद्रास, मद्रास. मध्ये काही नव्हतं. हम्म. तर त्यामुळे कलकत्त्याचं क्षेत्र, कलकत्त्याचं महत्व हे खूप मोठं होतं. जसं कलकत्ता आणि बंगाल हे औद्योगिक केंद्र होतं, तसंच शेतीचं केंद्र होतं. प्रचंड धान्याचं उत्पादन, प्रचंड विशेषतः बटाट्याचं उत्पादन, अशी वेगवेगळ्या प्रकारचं शेतीमालाचा सुद्धा उत्पादनाचं बंगाल हे कोठार होतं. हम्म. त्यातूनही खूप मोठ्या प्रमाणात शेतीमाल हा जगाच्या बाजारात जात असे. त्यामुळे सगळ्याच अर्थाने कलकत्ता आणि बंगाल हे गजबजलेलं, संपन्न, समृद्ध असा प्रदेश होता. हे त्याचे हजारो पुरावे कागदोपत्री उपलब्ध आहेत. आणि त्यामुळे इंग्रजांना हम्म. कलकत्ता हवं होतं, हम्म. बंगाल हवं होतं. आणि त्यासाठी त्यांनी वर्षानुवर्ष प्रयत्न केले, सगळ्या प्रकारचे प्रयत्न केले. पुढे काय वेगवेगळ्या घटना घडत गेल्या. ढाक्यामध्ये जेव्हा राजधानी होती तर त्याचा काय फायदा? कारण मी असं म्हणजे अनेक वेळा ऐकलंय, ढाक्याचा जेव्हा उल्लेख होतो तेव्हा ढाक्याची मलमल, हो आणि मग ते म्हणायचे की अख्खी साडी एका अंगठीतून जाईल, हो. अशी ती ढाक्याची मलमल होती. तर व्यापारी दृष्टीने तेव्हा ढाक्याचं महत्व काय होतं आणि कसा व्यापार उदीम अन्य देशांशी व्हायचा? म्हणजे कलकत्ता, सॉरी, कलकत्ता बंदर हे रहदारीचं, दळणवळणाचं केंद्र हो. होतं. पण कापड उद्योग हा मुख्यतः पूर्व बंगालमध्ये, ढाका ज्याचं केंद्र होतं हम्म. तिथे होता. हम्म. आणि हातमाग आणि हे सगळं त्या भागात होते. ती मलमल तर प्रसिद्ध होतीच, म्हणजे अंगठीतून जात असे किंवा कॅड्यापेटीच्या आकाराचा जर एखादा हे असेल, बॉक्स असेल, हम्म. तर त्याच्यामध्ये त्याची एक संपूर्ण 6 वारी 9 वारीची घडी हम्म. ही त्याच्यामध्ये बसत असे. त्या धोत्राची घडी त्यात बसाई. बसत हो. असे. इतकं तलम कापड हे विणलं जायचं. हम्म. आणि ते सगळे माग, ते सगळे कारागीर हे त्या पट्ट्यात होते, ढाका आणि त्याच्या आजूबाजूच्या भागात. त्यामुळे कापड उद्योगाच्या दृष्टीने तर ते फारच मोठं केंद्र होतं. वेगवेगळ्या प्रकारचं कापड तयार करणं, म्हणजे आज आपण खूप कौतुकाने लिनन वापरतो हम्म. आणि लिनन बद्दल आपल्याला फार अभिमान आहे की आणि ते कापडाचा दर्जा सुद्धा तेवढाच हे आहे. हम्म. पण लिननचा पूर्वावतार हा बंगालमध्येच जन्माला आला होता, हम्म. आणि तोही 200-250 वर्षापूर्वी. आता हल्लीच्या काळामध्ये मग त्याच्यावर वेगवेगळ्या पद्धतीने काम करून अधिक त्याच्यामध्ये सुधारणा केल्या गेल्या, तो भाग वेगळा. हम्म. पण म्हणजे मलमलीपासून लिनन सारख्या कापडापर्यंत सगळ्या प्रकारचं कापड हे तयार करणं हे त्याच भागामध्ये होत होतं. आणि स्वाभाविकपणे अशा तऱ्हेचं कापड पुरवणारे केंद्र ही जगात मोजकी होती. म्हणजे भारताखेरीज तर अशा तऱ्हेचं कापड कुठून जातच नव्हतं. सुती कापड हे भारताचं सगळ्यात मोठं बलस्थान होतं. हम्म. आणि सुती कापड पुरवणारा भारत हा सगळ्यात मोठा देश होता. आणि त्यातही बंगालचा वाटा प्रचंड होता. सर, व्यापारी दृष्टीने जर विचार केला तर त्यावेळी जवळपास 40% व्यापार भारताचा एकूणातला जो असेल तो बंगालमधून व्हायचा असं म्हणतात. आणि पुन्हा एकदा मी लॉर्ड क्लाईव्हकडे येते की त्या क्लाईव्हनी 16 वर्षात त्याचं वास्तव्य होतं, पण मग ईस्ट इंडिया कंपनी ही त्या भागामध्ये कशी टप्प्याटप्प्याने वाढत गेली आणि
इंग्रजांचे पाय जास्त बळकट कसे होत गेले? ईस्ट इंडिया कंपनीची वाढत गेली ती मुख्यतः ईस्ट इंडिया कंपनीची हत्यारं 3 होती. हं, फसवणूक, फंदफितुरी हं, आणि पैसा. हे तिन्ही एकत्रच आहेत आणि प्रत्येक वेळेला ह्या तंत्राचा वापर करून त्यांनी जमतील तेवढे राजकीय अधिकार मिळवायला सुरुवात केली. ईस्ट इंडिया कंपनीने राजकीय अधिकार हे साधारणपणे 1800 पासून मिळवायला सुरुवात केली. त्याच्या आधी राजकीय अधिकार फार त्यांना मिळाले नव्हते, मिळवले नव्हते त्यांनी. हं, हं, पण मग अगदी राजकीय अधिकार विकत घेण्यापासून फसवणुकीने ते मिळवण्यापर्यंत सगळे उद्योग त्यांनी केले आणि त्यातून ते भारतामधला त्यांचा पाया विस्तारत गेले. हं. अं, तिथे हातपाय पसरत गेले. पण एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की इतकं जरी केलं त्यांनी तरी 1947 साली 15 ऑगस्ट 1947 ला भारत सोडून जात असताना संपूर्ण भारतावर त्यांची आधी सत्ता नव्हती. हं. तेव्हा सुद्धा साधारणपणे 27 ते 30% आसपासचा भारत हा इंग्रजी सत्तेच्या बाहेर होता. हं. त्यामुळे भारतावरती इंग्रजांची संपूर्ण सत्ता कधीच नव्हती हे आपण समजून घेतलं पाहिजे. मग लाईव्ह नंतर कोण कोण प्रामुख्याने आले आणि एक केलं गेलं की भारताचं एक प्रतिमा अशी निर्माण केली गेली की भारत हा देश म्हणजे महिलांवर अन्याय अत्याचार करणारा देश. सगळ्या सुधारणा ज्या आहेत त्या ब्रिटिशांनी आणल्या. अनेक रूढी परंपरा भारतामध्ये चुकीच्या होत्या. अशा पद्धतीचं एक सगळं चित्र निर्माण केलं गेलं. हे तर त्यांनी खूप योजनापूर्वक आणि ठरवून केलेला प्रचार आहे, अपप्रचार आहे. त्यासाठी त्यांनी म्हणजे त्यांनी ठरवून केलं ह्याचे अनेक पुरावे उपलब्ध आहेत. कागदोपत्री पुरावे उपलब्ध आहेत, दस्तावेज उपलब्ध आहेत. त्यांनी मुख्यतः 2 गोष्टींसाठी भारताला अ, काळ्या चित्रामध्ये, काळ्या रंगामध्ये रंगवलं. हं, त्यातला एक होता जाती व्यवस्था, अस्पृश्यता हं, आणि दुसरा होता स्त्रीचं स्थान. हं, त्याच्यात त्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे 19व्या शतकाच्या सुरुवातीला 1800च्या नंतर भारतातल्या सती प्रथेबद्दल बरंच गदारोळ केला. हं. आणि तो त्यांनी बंगालमधूनच केला कारण त्यावेळेला त्यांचं बंगालच्या पलीकडे भारतात कुठे काही नव्हतं. वास्तव्य नव्हतं. काहीच त्यांचा बरोबर आहे. संबंधच नव्हता. संबंध नव्हता. हो. त्यावेळेला हं, त्यांनी असं एक चित्र उभं केलं की भारतामध्ये दरवर्षी लाखो स्त्रियांना सती म्हणून जायला जातं. हं, आणि मग ईस्ट इंडिया कंपनीच्याच माध्यमातून त्यांचा जिथे जिथे प्रभाव होता तिथे तिथे त्यांनी सती प्रथा बंद करण्याचा एक काय म्हणूया त्याला अधिसूचना आजच्या भाषेत हं, अशी काढली. त्याला ते सती प्रथा विरोधी कायदा म्हणतात. पण ईस्ट इंडिया कंपनीला कायदा करण्याचा अधिकार. अधिकार नव्हता. आता या सगळ्या सती प्रथा त्याच्याबद्दल इंग्रजांनी केलेला प्रचार हं, आणि त्यांनी केलेली अधिसूचना अमकं तमकं या सगळ्याचा बद्दल गेल्या 100-125 वर्षात आपल्याकडे फार काही कोणी अभ्यास केला नव्हता, चर्चा केली नव्हती. हं, हं, पण मीनाक्षी जैन म्हणून ज्या एक इतिहास संशोधक आहेत हं, त्यांनी हल्लीच एक खूप कष्ट करून मेहनत घेऊन एक ग्रंथ प्रकाशित केलाय हं, आणि त्यांनी त्याच्यामध्ये दाखवून दिलं की ज्या 16 वर्षांचा आधार घेऊन हं, ईस्ट इंडिया कंपनीने सतीप्रथेच्या विरुद्ध अधिसूचना काढली त्या 16 वर्षांमध्ये बंगालमध्ये जिथे ईस्ट इंडिया कंपनीचा हं, वावर हं. होता त्या बंगालमध्ये नोंदवलेल्या सतीच्या घटना हं, किती होत्या ह्याचा शोध त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या दस्तावेजांमधून कागदपत्रांमधून हं, घेतला. हं. तर त्या 16 वर्षांमध्ये सगळ्या मिळून 30 ते 32च्या आसपास बर. घटना नोंदवलेल्या आहेत हं, हे त्यांना बघायला मिळालं.
त्याचे पुरावे त्यांना मिळाले. हम्म. आणि त्यांनी आपल्या ग्रंथामध्ये हे सगळे कागदपत्र दिलेत. आपण असं समजू की नोंदवलेल्या घटना समजा एक 30 आहेत, हम्म. तर न नोंदवलेल्या घटना आणखीन 50 असतील किंवा 60 असतील. हम्म. तरी 16 वर्षामध्ये सगळ्या मिळून 100च्या घरात तो आकडा राहतो. हम्म. म्हणजे त्याला काही तुम्ही सार्वत्रिक रूप देऊ शकत नाही. हम्म. कारण बंगाल एवढा विशाल, त्याची लोकसंख्या तेव्हाही प्रचंड होती. आता या घटनांचं समर्थन कोणीच करणार नाही. बरोबर. सतीप्रथेचं समर्थन कोणी करणार नाही, करण्याचं कारण नाही. हम्म. पण ज्या वेळेला इंग्रज भारतातल्या सतीप्रथेबद्दल नाक वर करून बोलत होते, हम्म. त्याच वेळेला हम्म. इंग्लंडमध्ये विच हंटिंग चालू विच होतं. हंटिंग झालं. आणि ज्या 16 वर्षांमधल्या 30 घटनांचा आधार घेऊन ते बोलतात, हम्म. त्या 16 पैकी 10 वर्षात, फक्त 10 वर्षात हम्म. विच हंटिंगच्या 500 घटना इंग्लंडमध्ये नोंदवलेल्या आहेत. नोंदवल्या गेल्या. आता 500 मोठ्या की 30 मोठ्या? हम्म. आणि ज्यांनी इंग्लंडमधला विच हंटिंगचा इतिहास जर काढला, हम्म. तर काही लाख स्त्रिया ह्या इंग्लंडमध्ये विच हंटिंगच्या नावाखाली जिवंत जाळल्या गेल्या. हम्म. आणि त्याचं सगळ्यांचे नोंदी आहेत, त्याचं ऐतिहासिक नोंदी आहेत. असं नाही की हा काल्पनिक कोणी बोलतंय. तर ज्यांनी लाखो स्त्रियांना जिवंत जाळलं, त्यांना भारतातल्या कुठल्याही घटनेबद्दल बोलण्याचं, भारतातल्या सोडा जगातल्या हम्म. कुठल्याही घटनेबद्दल बोलण्याचा काही नैतिक अधिकार नाही. पण ते त्यांच्या देशातल्या विच हंटिंग बद्दल आजही बोलत नाही. बरोबर. आपण निदान आपण हे म्हणतो की सतीप्रथा ही अयोग्य आहे, होय. त्यांनी विच हंटिंग चूक होती, हम्म. असं आयुष्यात कधी म्हटले नाही. आजही म्हणत नाहीत. हम्म. आजही ते विच हंटिंग बद्दल माफी मागायला तयार नाही. हम्म. यांना काय अधिकार आहे? त्यामुळे भारताच्या इतिहासामधले हे सगळे जे वेगवेगळे पैलू आहेत, वेगवेगळ्या घटना आहेत, वेगवेगळे भाग आहेत, त्या सगळ्याचा अभ्यास वेगळ्या पद्धतीने करण्याची गरज आहे. हम्म. एक मी आपल्याला सांगू का, म्हणजे हा मुद्दा आपण जे आता चर्चा करू त्यापेक्षा खूप वेगळा आहे. हम्म. पण आता भारताचाच नाही, जगाचा जो इतिहास उपलब्ध आहे आणि ज्याचा आपण वाचन करतो, अभ्यास करतो, हम्म. तो सगळा हम्म. हा एका विशिष्ट वर्गाला केंद्रस्थानी ठेवून लिहिला लिहिला गेलेला गेलेला इतिहास आहे. इतिहास. आणि हा कोणता वर्ग आहे? हम्म. तर गोऱ्या रंगाचा वंश असलेले, हम्म. ज्यांचं स्वतःच्या उच्चवर्णाबद्दल प्रचंड अहंकार आहे आणि आपण सर्व श्रेष्ठ आहोत आणि बाकीचे सगळे वंश हे आमचे गुलाम होण्यासाठी जन्माला आलेले आहेत, हम्म. अशी ज्यांची भावना आज सुद्धा आहे, हम्म. अशा एका मुठभर वर्गाला केंद्रस्थानी ठेवून दिला गेलेला इतिहास आहे. हम्म. मग तो आफ्रिकेचा असू दे, आशियाचा असू दे किंवा युरोपचा असू दे. मला एक तुम्ही सांगावं, कॅनडा असो, ऑस्ट्रेलिया असो, न्यूझीलंड असो, या ठिकाणचे मूळ नागरिक कुठे आहेत? खरंय, त्यांना या गेल्या 300 वर्षांचा आक्रमकांनी विषय केलंय. आहे. हो. 300-250 वर्षांचा हो. हो. इतिहास. हो. अमेरिकेचे मूळ नागरिक कुठे आहेत? अवघ्या 400 वर्षांचा प्रश्न आहे. असं काय हजारो वर्ष नाही झाली. हम्म. हे सगळे देश, या सगळ्या देशांमध्ये मूळ नागरिक होते, मूळ जनता होती, त्यांची स्वतःची संस्कृती होती, त्यांची स्वतःची सभ्यता होती, त्यांचा स्वतःचा धर्म होता. ह्या गौरवर्णी लोकांनी, मुठभर लोकांनी हम्म. त्या त्या देशात जाऊन ह्यांचा संपूर्ण वंशविच्छेद केला, नाहीसे केले. नाहीसे केले. हो. म्हणजे भारतामध्ये निदान वंशविच्छेद त्यांना नाही करता आला, हम्म. पण बाकीच्या अनेक देशांमध्ये त्यांनी 100% वंशविच्छेद केले. हा वंशविच्छेदाचा इतिहास आहे का आपल्याकडे? कॅनडाच्या इतिहासामध्ये वंशविच्छेदाचा भाग आहे? हम्म. ऑस्ट्रेलियाच्या इतिहासामध्ये वंशविच्छेदाचा भाग आहे? अमेरिकेच्या इतिहासामध्ये वंशविच्छेद आहे? नाहीये. तसंच भारताबद्दल सुद्धा आहे. भारताच्या इतिहासामध्ये त्यांनी केलेल्या कुठल्याही काळ्या कृत्याचा काही समावेश नाही. हम्म. आणि जर आपण नीट
अभ्यास करायला गेलो तर त्यांनी केलेल्या चांगल्या कृत्यांचं प्रमाण हे जर 10 असेल तर त्यांच्या काळ्या कृत्यांचं प्रमाण 90 आहे. त्यामुळे सगळ्या जगाचाच इतिहास हा ह्या गौरवर्णीय उच्चत्वाचा अहंकार बाळगणाऱ्या छोट्या गटाला केंद्रस्थानी ठेवून लिहिला गेलेला इतिहास बदलला पाहिजे. त्या इतिहासाचा अभ्यास करण्याची पद्धत सुद्धा बदलली पाहिजे. हम्म. हे पुन्हा विषयांतर झालं. नाही हरकत नाही. पुन्हा आपण बंगालवर हो. यासाठी येऊया की बंगालमध्ये ब्रिटिशांची सत्ता जसजसे वाढत गेले तसे अनेक कादंबऱ्यांमध्ये आपल्याला तिथले उल्लेख आढळतात की त्यांनी इथल्या स्थानिक स्त्रियांवर कशा प्रकारे अत्याचार केले. काही मेमसाहेब्स आणि बरेच असे प्रकार आपल्याला तिथले सगळे आहेत. आणि ते म्हणजे फिक्शन्समध्ये जास्त त्याचं चित्रण आपल्याला दिसून आलं. पण इतिहासाच्या अंगाने लेखन फारसं झालेलं नाही. पण त्यांना फाळणीपर्यंत पहिली जी फाळणी झाली तिथपर्यंत त्यांनी जेव्हा आणलं तेव्हा काय काय त्यांनी बंगालमधून लुटलं. म्हणजे तुम्ही लॉर्ड क्लाईव्हचं एक उदाहरण दिलं. त्यांनी सगळंच लुटलं ना. आपण पहिल्या फाळणीपर्यंत जाण्यापेक्षा सुद्धा आपण 1858 पर्यंतचाच विचार करू. हो. 1757 ते 1858 हम्म. या 100 वर्षांचा जरी विचार केला, कारण 1858 मध्ये भारतात इंग्रजांची अधिकृत सत्ता स्थापन झाली. हम्म. इंग्लंडच्या महाराणीने बरोबर. त्याचं सनद काढली आणि होय. भारतामध्ये इंग्रजांचं साम्राज्य आहे असं जाहीर केलं. तर या 100 वर्षांचा विचार जर केला तर या 100 वर्षामध्ये त्यांनी बंगालमधून जशी संपत्ती लुटली तसं बंगालमध्ये एक बौद्धिक अविचार रुजवला. बर. हा. आणि तो काय होता हम्म. तर तो हिंदूंच्या विरोधातला होता. हम्म. हिंदू समाज, हिंदू धर्म, हिंदू भावना किंवा हिंदू धारणा हम्म. ह्या सगळ्या रानटी आहेत, पाशवी आहेत. हम्म. त्याचा आधुनिक जगाशी काही संबंध नाही. मध्ययुगीन किंवा पाषाणयुगीन आहेत. हम्म. अशा तऱ्हेच्या सगळ्या समजुती या हिंदू समाजातला जो बंगालमधला एक खूप आवडता आणि वापरला जाणारा शब्द आहे भद्रलोक. भद्रलोक. इंटेलिजन्शिया. करेक्ट. त्याच्यामध्ये त्यांनी यशस्वीरित्या रुजवले. हम्म. आणि त्याच्यामधून जे जे हिंदू आहे, जे जे भारतीय आहे ते ते वाईट आहे हम्म. असं प्रामाणिकपणे मानणारा एक वर्ग हा त्यांनी घडवला. त्याचे परिणाम पुढच्या 200 वर्षांच्या भारतातल्या राजकारणावर झाले. हम्म. आणि ते आजही म्हणजे आत्ताचा पश्चिम बंगाल मधला जो निवडणुकांचा निकाल आहे हम्म. तो त्यासाठी महत्वाचा आहे. बरोबर. पण ती चर्चा आपण नंतर पुढे केव्हा करणार पुढे आहोत. करणार होय, आहोत. होय. आत्ताचा जर विचार करायचा झाला हम्म. तर ईस्ट इंडिया कंपनीने चालवलेली लूट हम्म. आणि चालवलेले अत्याचार याच्या विरुद्ध इंग्लंडच्या महाराणीला हम्म. आणि ब्रिटिश पार्लमेंटला सगळ्या पुराव्यांसकट निवेदन देण्यासाठी हम्म. अवधचं एक शिष्टमंडळ हम्म. हे इंग्लंडला गेलं. अवध हे बंगालच्या बरोबर. नवाबाचं अंकित होतं. हम्म. अवधचा वाजिद अली हम्म. हा बंगालच्या नवाबाचा हम्म. अंकित होता. या शिष्टमंडळामध्ये जवळजवळ 100 लोक होते वेगवेगळ्या क्षेत्रातले. आणि त्या शिष्टमंडळाचं नेतृत्व स्वतः राजमाता वाजिद अलीची आई हम्म. आलिया किश्वर करत होती. बर. त्यांनी एक भलं मोठं निवेदन हम्म. आणि हिशोबासकट म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीची कागदपत्र त्या काळात त्यांनी कशी मिळवली असतील हे हम्म. आश्चर्य आहे. पण ईस्ट इंडिया कंपनीची अनेक कागदपत्र मिळवून त्या कागदपत्रांच्या आधाराने ईस्ट इंडिया कंपनी किती खोटारडेपणाने व्यवहार करते आणि भारताला लुटते आणि ब्रिटिश सरकारला फसवते. हम्म. दोन्ही बाजू हे सगळं त्यांनी कागदावरती मांडलं होतं आणि ते घेऊन ते गेले होते. ते जेव्हा इंग्लंडमध्ये पोचले त्या सुमाराला 1857चं स्वातंत्र्य युद्ध सुरू झालं होतं. त्यामुळे यांच्याकडे लक्ष द्यायला कोणी तयार नव्हतं. पण ही जी राजमाता होती आलिया किश्वर हम्म.
तिने व्हिक्टोरिया राणीला जे पत्र लिहिलं होतं ते खूप महत्वाचं आहे, गमतीदार आहे. आणि त्याच्यात तिने म्हटलं होतं की तू महाराणी आहेस, हम्म. मी सुद्धा एका मोठ्या संस्थानाची राजमाता आहे. राजमाता आहे. तूही आई आहेस, मीही हम्म. आई आहे. हम्म. त्यामुळे माझी भूमिका ही तू समजू शकशील. हम्म. आणि मी भारतातून आले, भारताच्या अशा एका भागातून आले की जी भगवान रामचंद्रांची भूमी आहे. हम्म. त्रेतायुगापासून, म्हणजे हा तिचा शब्दप्रयोग आहे, हम्म. हम्म. तिच्या निवेदनातला शब्दप्रयोग आहे, हम्म. की त्रेतायुगापासून या ठिकाणी राज्यकारभार चालू आहे हम्म. आणि या राज्यकारभाराने कधी जनतेची लूट केलेली नाही. हम्म. ही अवधच्या नवाब वाजिद अलीची आई हम्म. ही इंग्लंडच्या महाराणीला सांगते. आता ह्या आलिया किशोरचं हे निवेदन, आलिया किशोरचा सगळा खटाटोप, हम्म. ह्याच्याबद्दल भारतातले सेक्युलर इतिहासकार काही बोलत नाही, काही बोलत नाही. हो. एक अक्षर काढत नाहीत. म्हणजे हम्म. आलिया किशोर म्हणून कोणी अस्तित्वात होती हम्म. असं सुद्धा आपल्याकडचा इतिहास वाचणाऱ्या कुणाला समजणार नाही, सांगता येणार नाही. हम्म. पण ही आलिया किशोर एवढी दमदार होती हम्म. की तिला व्हिक्टोरिया राणीने भेट दिली नाही. बर. आणि तिथे जी तब्येत बिघडली, हम्म. ती भारतात परत यायला निघाली. हम्म. आणि तिला भारतात परत येणं सुद्धा इंग्रजांनी अवघड केलं. बर. त्यावेळेला तिच्या लक्षात आलं की आपण काही जिवंतपणे भारतात परत जात परतणार नाही. नाही. हम्म. त्यावेळेला तिने आपल्या आजूबरोबरच्या सगळ्यांना बजावून ठेवलं की मी जर भारतात जाण्यापूर्वी मेले हम्म. तर माझा मृतदेह इंग्लंडमध्ये दफनायचा नाही. हम्म. ज्यांनी आपल्याला गुलाम केलं हम्म. त्यांच्या मातीमध्ये माझं शरीर ठेवायचं नाही. हम्म. आणि म्हणून जेव्हा तिची तब्येत खूप बिघडली तेव्हा तिला फ्रान्समध्ये नेलं. तिचा मृत्यू फ्रान्समध्ये झाला हम्म. आणि तिचे कबर आजही फ्रान्समध्येच आहे. बापरे. म्हणजे इतिहासातले कितीतरी असे पैलू आहेत की जे आपण साधारणतः पाहिलं की भारताची आताची सुद्धा पिढी असेल ती पाश्चिमात्यांचं इतकं अनुकरण करते किंवा त्यांच्याकडचं इंग्रजांचं अक्षरशः इंग्रजांचं खूपच करते. आणि म्हणजे यातलंच आणखीन ह्या अवधच्या नवाबाशी जोडलेला आणखीन एक भाग आहे. बर. तोही 1857च्या युद्धातलाच आहे. हम्म. ज्या वेळेला वाजिद अलीची आई हो. इंग्लंडमध्ये जाऊन व्हिक्टोरिया राणीला भेटायचा प्रयत्न करत होती, हम्म. त्यावेळेला इकडे युद्ध चालू होतं. हम्म. आणि वाजिद अलीची एक बायको हम्म. बेगम हजरत महल हम्म. ही 1857च्या युद्धाचं नेतृत्व करत होती. ती स्वतः हम्म. घोड्यावर स्वार होऊन लढणाऱ्या, म्हणजे ह्याच्यावर जात असे, रणांगणावर जात असे. तिने हम्म. स्वतः शस्त्र चालवलं नाही, पण ती रणांगणावर फिरत असे. हम्म. त्या युद्धाला लागणारा पैसा उभा करणारी जी काही थोडीफार माणसं होती त्यात हजरत महलचं नाव सगळ्यात मोठं होतं. हम्म. आणि युद्ध संपल्यानंतर इंग्रजांनी हजरत महलला अटक केली. ती सुद्धा मिर्जाफरच्याच मदतीने केली, हम्म. नव्या मिर्जाफरच्या नव्या. मदतीने हम्म. केली. तिचा आतोनात छळ केला. हम्म. पण ती इंग्रजांच्या अटकेतून पळाली आणि ती नेपाळमध्ये निघून गेली. हम्म. ती मरेपर्यंत परत भारतात आली नाही. तिने हे सांगितलं, जोपर्यंत भारत गुलाम आहे तोपर्यंत मी तिथे मरणार नाही. हाही अध्याय हम्म. भारताच्या सेक्युलर इतिहासात नाही. नाहीये. खरंय. सर, आपण 1857 पर्यंतचा कालावधी घेणार आहोत. तर मग 1857चा जो उठाव झाला त्यापर्यंत यायला पाहिजे. हो. त्याच्या आधी काही महत्वाचे टप्पे आहेत जे तुम्हाला असं वाटतं की आपल्या दर्शकांसाठी सांगितले पाहिजे? त्याच्या आधीचे टप्पे जे आहेत ते मुख्यतः आर्थिक आणि ह्याचे आहेत, औद्योगिक क्षेत्रातले, औद्योगिक आणि व्यापारी. व्यापारी हो, हो, क्षेत्रातले. मुख्यतः या काळामध्ये मँचेस्टरचा कापड उद्योग हम्म.
हा भारताच्या कापड उद्योगामुळे मार खातो हम्म, हे इंग्रजांना अनेक शतकं माहिती होतं. हम्म, म्हणून मिळालेल्या सत्तेचा अधिकाराचा फायदा घेऊन त्यांनी भारताच्या कापड उद्योगावरती प्रचंड कर लादणं, त्यांची किंमत वाढवणं, त्यांची निर्यात अवघड करणं, हे सगळे उद्योग केले. त्याच्यातून भारताचा कापड उद्योग मारला जायला लागला. म्हणजे बंगालचा कापड उद्योग हा मारला जायला लागला. हम्म, हातमाग बंद पडले, विणकर होते ते बेरोजगार झाले, त्यांचं शेतीवरचं अवलंबून राहणं वाढलं हम्म, आणि त्यांनी शेती सुद्धा अवघड केली. शेतमालाच्या निर्यातीला सुद्धा, शेतमालाची निर्यात हे बंगालचं एक मोठं हे होतं, साधन होतं. त्यातही त्यांनी अडथळे आणले, म्हणजे त्यातही त्यांनी अवघडपणा आणलं आणि औद्योगिकदृष्ट्या शेतीच्या बाजूने सुद्धा आर्थिकदृष्ट्या हम्म. बंगालची जास्तीत जास्त नाकेबंदी आणि लूटमार केली. त्याचंही डॉक्युमेंटेशन अलीकडच्या काळामध्ये काही तरुण संशोधकांनी चांगल्या पद्धतीने केलंय हम्म. आणि ते अधिक होण्याची आवश्यकता आहे. मग उठाव जो झाला तो त्याची व्याप्ती कशी होती, किती होती आणि बंगाल पर्यंतचा काही संबंध? 1857चा जो उठाव झाला त्याला मुख्यतः हिंदवी साम्राज्य महाराष्ट्रातून उभं राहिलेलं हो. हे त्याचं नेतृत्व करत होतं. हम्म, आणि बंगालच्या तिन्ही बाजूंनी या हिंदवी स्वराज्याचा, हिंदवी साम्राज्याचा प्रभाव होता. हम्म, बंगालमध्ये थेट नव्हता, कारण सिराजउद्दौलाने मराठ्यांशी हातमिळवणी करून अनेक मैत्रीचे करार केले होते हम्म, आणि त्यामुळे मराठी त्या परिसरामध्ये फार काही करत नसत. पण मैत्री होती, हम्म, अवधच्या नवाबाची सुद्धा होती. आणि म्हणून जेव्हा हा उठाव सुरू झाला इंग्रजांविरुद्ध, सगळं त्याचं मुख्यतः केंद्र राहिलं उत्तर भारत हम्म. आणि कानपूर, झाशी, झाशी, लखनौ लखनौ. हो हा सगळा पट्टा हा हो त्याचं हो केंद्र हो. राहिलं. पण त्यातून सुद्धा त्यांना मदत करण्याच्या कामी हम्म, बंगालच्या आणि अवधच्या नवाबांनी भरपूर सहकार्य केलं. हम्म, त्यांना पैसा पुरवला, त्यांना सैनिक पुरवले, गरजेनुसार त्यांना लपायला जागा पुरवल्या, आश्रय दिला, हे सगळं त्यांनी केलं. पण ज्या पद्धतीने त्या उठावाला लष्करी सहकार्य करायला होतं हम्म, ते मात्र त्या काळातल्या बंगालने केलं नाही, ही वस्तुस्थिती आहे. हम्म. ते जर त्यांनी केलं असतं तर कदाचित चित्र वेगळं दिसलं असतं. मग हा जो आपण 100 वर्षाचा कालखंड आजच्या या पहिल्या भागामध्ये चर्चेला घेतलेला आहे, प्लासीच्या त्या चकमकीपासूनचा, तर त्याच्यातले त्यांनी बंगालची परिस्थिती एकंदर कशी बदलून टाकली आणि ब्रिटिश तिथे बळकट व्हायला काय काय कारणं ठरली? ब्रिटिश बळकट होण्यासाठी कारणं जी ठरली ती मुख्यतः त्यांनी जो बौद्धिक प्रचार केला, बौद्धिक मांडणी केली. हम्म, कसं आहे की तुम्ही लक्षात घ्या, ब्रिटिशांची जे तिन्ही केंद्र होती, बंगाल म्हणजे कलकत्ता असेल, मद्रास असेल किंवा मुंबई महाराष्ट्र असेल, हम्म, ही तिन्ही भारतातल्या बौद्धिक चळवळीची केंद्र आहेत आणि हजारो वर्षांची आहेत, आजची नाही. बंगालला सुद्धा बौद्धिक चळवळीची, बौद्धिक परिवर्तनाची हजारो वर्षांची परंपरा आहे. हम्म, अनेक संत, विचारवंत हे तिथे उभे राहिले, त्यांनी वेगवेगळे विचार मांडले. म्हणजे चैतन्य प्रभूंपासून स्वामी विवेकानंदांपर्यंत हम्म. खूप मोठी यादी आपण सांगू शकतो. त्यामुळे बौद्धिक देवाणघेवाण करणारा, चर्चा करणारा प्रदेश हे बंगालचं वैशिष्ट्य होतं. त्याचा नेमका फायदा घेऊन इंग्रजांनी बुद्धिभेदाचं तंत्र वापरलं. हम्म, अनेक मुद्दे समाजात चर्चेसाठी सोडून दिले, त्याच्यावर चर्चा घडवून आणल्या आणि त्या चर्चा एका विशिष्ट दिशेने जातील याची काळजी घेतली. हम्म, पण त्यामुळे ती मानसिकता बदलत गेली. म्हणजे जो बंगाल
कुठल्याही प्रकारचं परकीय दास्य स्वीकारण्याची कल्पना सुद्धा 18व्या शतकाच्या शेवटाला करत नव्हता. त्याच बंगालला अवघ्या 100-125 वर्षांमध्ये इंग्रजांचं राज्य ही परमेश्वरी देणगी वाटायला लागली. हम्म, आणि प्रगती करायची तर आपल्याला इंग्रजांशिवाय पर्याय नाही हम्म, असं वाटायला लागलं. हे जे बौद्धिक मानसिक परिवर्तन आहे ते केवळ काही शस्त्रांच्या मदतीने नाही होत. म्हणजे शेकडो वर्ष राज्य करून मुसलमानांच्या बाबतीत हे घडलं नाही, हम्म. पण इंग्रजांच्या बाबतीत 100 वर्षांमध्ये घडलं. तर तो एक त्यांचं मोठं साधन होतं. बुद्धिभेद करण्याचं तंत्र हे एक त्यांचं मोठं साधन होतं. ते त्यांनी वापरलं. ते आजही वापरलं जातं. आणि आर्थिक शोषणाबद्दल तर आपण बोललोच. बोललेलोच आहोत. आणि आर्थिक शोषणाचे मुद्दे जेवढे चर्चा करावी, जेवढे सांगावे तेवढे थोडे आहेत. मला वाटतं पहिलं आपण आज हो. ह्या भागात थांबूया. अ, एक गोष्ट लक्षात घ्या, की बंगाल आज आपल्याला पश्चिम बंगाल जो दिसतो, त्याची एक गेल्या 300 वर्षातली मांडणी जी आहे, ती जर करायचा विचार झाला, तर खूप टप्पे आणि इंग्रजांनी तिथे काय केलं, ब्रिटिशांनी तिथे काय केलं. त्यानंतर समाज सुधारणा असो, साहित्य, कला, संस्कृती, भाषा या दृष्टीने समृद्ध असलेला हा बंगाल बंकिमचंद्रांचा असेल, स्वामी विवेकानंदांचा असेल किंवा किती नावं घ्यावीत. अ, असे अनेक ज्या बदल होते ते सुद्धा चांगले बंगालमधूनच झाले. तर पुढच्या भागामध्ये आपण या सगळ्या कालावधी म्हणजे रवींद्रनाथ टागोरांपासूनच्या सगळ्या कालावधीची चर्चा करणार आहोत. आणि मग नंतर आपण तिथे स्वातंत्र्यानंतर मग बंगाल म्हटल्यानंतर अर्थातच डायरेक्ट ॲक्शन डे असेल किंवा तिथली फाळणी असेल, या सगळ्या गोष्टी आहेतच, हे सगळे मुद्दे आहेतच. आणि तिथपासून ते आत्ता ममता बॅनर्जींचं सरकार बदलण्यापर्यंतचा जो प्रवास आहे, तो सांगण्याचा या पॉडकास्टच्या शृंखलेमधला प्रयत्न असेल. पुढचा भाग अवश्य बघा. हा पहिला भाग आम्ही आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. तुमची मतं काय आहेत? तुमचे याबद्दलचे काही तुम्ही वाचन केलं असेल, ते अवश्य आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. याशिवाय या आधीचे जे भंडारी साहेबांबरोबरचे पॉडकास्ट आहेत, ते अतिशय अ, चांगले बघितले गेले. खूप तुम्ही त्याला भरभरून प्रतिसाद दिला. त्याच्या लिंक्स मी पुन्हा या खाली डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओच्या टाकते आहे. तुम्ही अवश्य बघा. पुस्तक त्यांचे जे आहेत, त्याच्या पण अ, ते कुठे मिळेल पुस्तकं त्यांची, त्या ते सुद्धा तुम्हाला या डिस्क्रिप्शनमध्ये पाहायला मिळणार आहे. तूर्तास मी त्यांचे मनापासून आभार मानते आणि आपली रजा घेते. धन्यवाद.